पहाटे 5 वाजल्यापासून शेतकऱ्यांचं आंदोलन पाहायला मिळालं आणि व्यापाऱ्याकडे अडकलेले कांद्याचे पैसे मिळवण्यासाठी हे आंदोलन होतं। 14हून अधिक तासांपासून पाण्याच्या टाकीवर शेतकऱ्यांचं हे आंदोलन सुरू आहे। दैनिक पुढारीचे प्रतिनिधी नितीन आपल्या सोबत आहेत। नितीन सर, संभाजीनगरमधून आपण ही बातमी पाहतोय, काय नेमकी मागणी आहे या शेतकऱ्यांची? श्रद्धा, अगदी खरं आहे। गेल्या काही महिन्यांपासून छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातल्या शेकडो शेतकऱ्यांचे एका व्यापाऱ्याकडे कांद्याचे पैसे अडकलेत। मात्र हा व्यापारी पैसे देत नसल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून आमरण उपोषणाला या शेतकऱ्यांनी सुरुवात केली होती। मात्र कुठल्याही परिस्थितीत यांचे 6 दिवसांपासून पैसे मिळत नसल्याने त्यांनी आज आत्मदहनाचा इशारा दिला होता आणि आज सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून या शेतकऱ्यांकडून पाण्याच्या टाकीवर चढून हे आंदोलन करण्यात येत आहे। शोले स्टाईलनं हे आंदोलन अर्थात करण्यात येत आहे आणि आता कुठल्याही परिस्थितीत आमचे पैसे जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला आहे। आणि या घटनास्थळी मोठी बघ्यांची गर्दी देखील आता आपल्याला पाहायला मिळते आहे आणि मोठा पोलीस बंदोबस्त देखील या आंदोलनस्थळी आता आहे। हो, पण 14 तास झाले तरी सुद्धा कोणी दखल घेतलेली पाहायला मिळत नाहीये। त्यांची भूमिका काय आहे शेतकऱ्यांची आता? श्रद्धा, असं आहे की हे प्रकरण गेल्या काही अनेक महिन्यांपासून या शेतकऱ्यांचे पैसे अडकले आहेत। मात्र या शेतकऱ्यांना अनेक वेळा आश्वासनं दिली गेली आहे। खरं तर या सगळ्याची जबाबदारी ज्या बाजार समितीची असते, कृषी उत्पन्न बाजार समिती, एखाद्या व्यापाऱ्याने जर पैसे टाकले तर या सर्वस्वी जबाबदारी कृषी उत्पन्न बाजार समिती असते। मात्र या प्रकरणामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कुठल्याही शिष्टमंडळाने या आंदोलनकर्त्याची आज भेट घेतली नाही किंवा त्यांच्यासोबत साधिक चर्चाही झाली नाही। त्यामुळे आता या आंदोलनकर्त्यांनी मोठा पवित्रा घेतलेला आहे, जोपर्यंत आम्हाला ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत खाली उतरणारच नाही असं त्यांनी कळलंय। आता थोड्या वेळापूर्वी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी टाकीवर सोडून त्यांची भेट घेतली, त्यांना मनवण्याचा प्रयत्न केला। मात्र या शेतकऱ्यांनी सांगितलंय की गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही तुमच्याकडे विनंती करतोय, कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर साध्या पद्धतीने आमरण उपोषण करतोय, मात्र कुठलाही निर्णय होत नसल्यानं आम्हाला हा पवित्रा घ्यावा लागलाय। आता कितीही वेळ लागला आणि कितीही दिवस हे आंदोलन करावं लागलं तरी आम्ही करायला तयार आहोत, मात्र आम्ही आता खाली उतरणार नाही। त्यामुळे आता आंदोलनकर्त्यांच्या या भूमिकेमुळे प्रशासनात देखील चिंता वाढण्याची शक्यता आहे। बरोबर, शेतकरी सुद्धा बरेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। यावर काय ठोस तोडगा निघतो ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। नितीन, ताजी माहिती घेत राहू, धन्यवाद।